चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत। साधारण 4 वर्षांपूर्वी आमदाराच्या बंडाने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले होते। त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा ऑपरेशन टायगर राबवणार असल्याचे बोलले जात आहे। या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाच्या खासदारांकडे आपला मोर्चा वळवला आहे। त्यातच बुधवारी रात्री ठाण्यात झालेल्या एका अत्यंत गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या मोठ्या घडामोडीनंतर आता एकनाथ शिंदे तातडीने मूळ गावी देरे येथे गेले आहेत। त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। सध्या शिवसेना ठाकरे गटाचे 9 खासदार आहेत। या खासदारांना फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत। त्यातच आता विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी 8 खासदारांशी थेट संपर्क साधला आहे। यानंतर ठाण्यात एक गुप्त बैठक बोलवण्यात आली होती। ठाण्यातील एका गुप्त बैठकीने एका ठिकाणी ही बैठक पार पडली। या बैठकीला 6 खासदार प्रत्यक्ष हजर होते, तर उर्वरित 2 खासदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे चर्चेत सहभाग घेतला। या बैठकीत अरविंद सावंत, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, राजाराम वाकचौरे, ओमराज निंबाळकर, राजाभाऊ वाजे आणि संजय जाधव हे खासदार उपस्थित असल्याचे बोलले जात आहे। या सर्व खासदारांना केंद्रात महत्त्वाची पदे मिळतील असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती मिळत आहे। शिवसेनेतून सुमारे 40 आमदारांसह नाट्यमय बंड केल्यानंतर आता 4 वर्षांनी एकनाथ शिंदे राज्याच्या राजकारणात नवा भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे। ठाण्यातील या खळबळजनक भेटीगाठीनंतर एकनाथ शिंदे गुरुवारी आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी पोहोचले आहेत। वरकरणी हा दौरा स्थानिक विकास कामांचा आढावा घेण्यासाठी असल्याचे सांगितले जात असले तरी मोठ्या राजकीय खेळीपूर्वी हा मुक्काम असल्याचे बोलले जात आहे। तसेच काही जण याला वादळपूर्वीची शांतता असल्याचे देखील म्हणत आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।